तुपाची फोडणी देणार आहे। सो मी तूप गरम करायला ठेवलं आहे। आता मी इथं जिरे मोहरीची फोडणी देणार आहे। सो मी गरम करायला ठेवले। नाही जर तुम्ही डाळ शिजायच्या वेळेस हळद टाकलेली असेल तर तिथं टाकायची गरज नाही। आवडती म्हणून मी टाकली इथं। आता मी ह्याच्यात कोथिंबीर टाकली। जर कोणाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही इथं मिरचीचा तडका पण देऊ शकता। अशा पद्धतीने मी आता वरण रेडी केलेलं आहे। आता फक्त ह्याला उकळी येऊ द्यायची आहे। उकळी झाली की मग आपलं वरण झालं। अशा पद्धतीने आपल्या वरणला आता उकळी आलेली आहे। सो आपलं वरण रेडी आहे आता। वरण भात असेल तर तुपाशिवाय मजा नाही। मस्तपैकी तुपाची धार सोडलेली आहे आणि त्यासोबत आपण आता लोणच्याचं कॉम्बिनेशन करणार आहे। तर अशा पद्धतीने आपला वरण भात आणि त्यावर काजू तूप असं आपलं रेडी आहे।